लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे आणि निकालाआधी उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे। मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचंही ब्लड प्रेशर 143 वर गेलाय। ग्रामीण भागातील असल्याने माझ्या पेहरावावर टीका झाली असं देखील त्यांनी यावेळी मत व्यक्त केलेलं आहे। तर एक्झिट पोलमध्ये मी निवडून येणार असल्याचं दिसतंय असं देखील वाजे म्हणतात। त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आहे। नुकताच त्यांचं आपण ब्लड प्रेशर देखील चेक केलेलं आहे। साधारणपणे 143 इतकं त्यांचं ब्लड प्रेशर आलेलं आहे। त्यांच्या या सगळ्या ब्लड प्रेशरच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। भाऊ, निवडणुकीची धाकधूक आणि या सगळ्या काळामध्ये आपण नुकतंच ब्लड प्रेशर चेक केलंय, काय नेमकी धाकधूक असते? एक उमेदवार म्हणून आपण अनेक निवडणुकांना सामोरं गेलेला आहात, निकालाला अवघे काही तास आणि मनात काय घोळ सुरू असतो? नाही, निकालाला थोडा वेळ आहे। आज मला वाटतं आज 24 तासांनी आता ट्रेंड सुद्धा समजायला सुरुवात होईल। पण शेवटी एक मनाची अवस्था आहे। शेवटी आपण सर्वस्व झोकून देऊन इतके दिवस काम केलेलं आहे। कार्यकर्ते पदाधिकारी भेटल्यानंतर काही रिॲक्शन मिळत आहे एक्झिट पोलच्या अनुषंगाने? एक्झिट पोल आल्यापासून काल थोडी गर्दी वाढल्यासारखी वाटली। एक 10-12 दिवसापासून सर्व लोक येत होते, खास करून सिन्नर तालुक्यातील लोक येत होते, कारण मी 55 दिवस प्रचार केला परंतु एकदाही सिन्नर तालुक्यात कुठे गेलो नाही। त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर सगळी जी प्रेमाची माणसं इथे भेटायला येत होते। परंतु काल एक्झिट पोलचा निकाल जसा जसा परवापासून टीव्हीवर यायला लागला तसं काही नवीन चेहरे मला आजूबाजूला दिसायला लागले। निवडणुकीच्या दरम्यान गोल क्लब मैदानावर जी सभा झाली होती त्या सभेतला तुमचा एक जो संवाद होता किंवा जी प्रतिक्रिया होती असं म्हणूयात की निवडून आलो तर गंगेच्या किनारी बसून कारभार करीन, तुमचं पेहरावर अनेकांनी टीका टिप्पणी केली होती, साधेपणावर बोलले होते, याचं उत्तर कसं दिलं जाईल? नाही, आता मी वेळोवेळी त्याचं उत्तर दिलेलं आहे। पेहरावर तर कोणी जाऊ नये मला विचारलं होतं, मी त्यांना असं सांगितलं होतं। मला असं त्याच्यातून असं वाटतं की माझ्यावर टीका टिप्पणी करायला जागा नव्हती, त्याच्यामुळे काहीतरी त्याच्यात काढून वेळ मारून नेण्यासाठी प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न ते यशस्वी झाले का नाही याचं उत्तर उद्या मिळेल। राहता प्रश्न तुम्ही विचारला की गंगेच्या किनारी, याचा अर्थ असा होता की नंतर अशी जेव्हा पेहरावर झालं किंवा सगळ्या चर्चा झाल्या त्याच्यावर मी माझं उत्तर दिल्यानंतर मला असं समजलं किंवा सोशल मीडियामध्ये किंवा सभांमध्ये अशी चर्चा व्हायची की तुम्ही आता सिन्नरला जाणार का, त्र्यंबकेश्वरचा माणूस सिन्नरला जाणार का, किंवा हर्सुलचा माणसाने ऑफिसला काम असलं खासदाराशी तर सिन्नरला जाणार का। मग हे जेव्हा चालू झालं तेव्हा मी त्याचं एक समर्पक उत्तर दिलं की नाशिकमध्ये ऑफिस राहणार आहे। याचा अर्थ मी फक्त बोलताना आपल्या बोलीभाषेत बोललो की मी गंगेच्या किनारी बसून कारभार करीन, याचा अर्थ नाशिकमध्ये मी बसून काम करीन, असा सर्वसामान्यपणे अर्थ त्याच्यातला होता। आता तो कोणत्या स्वरूपात कोणी घ्यायचा हा त्याचा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।